जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून वाळू प्रकरणातील इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालनासह बीड आणि परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खडकर यांच्यावर देखील तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे। अबड उपविभागातील न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपाराची कारवाई केली गेली आहे। या आरोपी विरोधात जालन्यातल्या अबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आली। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास 6 आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचे प्रयत्न, अंतरवली सराटीच्या आंदोलनात, वेगवेगळे जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत। 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत। अबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह ही तडीपाराची कारवाई करण्यात आली असून आणखीन कारवाईचे प्रस्ताव विचारणी करण्याची देखील माहिती मिळत आहे। तर त्या आरोपींमध्ये तडीपार केलेल्यांची नावे अशी आहेत: विकास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वाईभट, संयोग मधुकर साळुंके, गजानन गणपत साळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसूरराव तौर। विलास हरिभाऊ खेडकर मनोज जरांगे यांचा मेहुणा जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातून याला 6 महिन्यासाठी तडीपार केले आहे। त्याच्यावर किती गुन्हे आहेत पाहूयात। 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक करण्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे याच्यावर। तसेच 2023 मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे। तसेच 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयाची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा आहे। तसेच चौथा गुन्हा पण 2023 रोजी पाथरवला बुद्रुक येथे गोदावरी नदीमधून पिण्याच्या साहाय्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। यामुळे विलास खेडकर याला जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी या 3 जिल्ह्यातून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे।